एक मिनिट धावत नाही आपल्या त्याच्याकडे, कधी कोणाचा मेसेज आला होत काही नाही, करत तर काही नाही आपण, पण ती सवय लागलेली असते. ती सवय आपल्या मनाला आपण ज्याची लावू त्याची सवय लागलेली असते. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, ध्यायतो विषयान् पुंसा संगस्ते सुखजायते. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीच्या संपर्कात राहाल, जे ऐकाल, जे पाहाल, त्याची सवय तुम्हाला लागणार आहे. आपण एखादं नवीन घर घेतो, त्या घरामध्ये आधी भिंतीच असतात, पण त्या भिंती तिथे गेल्यानंतर आपण पडदे लावतो, रंग लावतो, फर्निचर आणतो, टीव्ही लावतो, मग ते घर माझं घर होतं ना, आपलं घर होतं ते. त्याची संगत लागते, त्याची माया, यालाच म्हणतात माया. ही माया मनामुळे लागते. मग पुढे संगात संजयते कामात काम क्रोधोभिजायते. म्हणजे संगत लागल्यामुळे मग आपली त्या व्यक्तीकडनं, त्या माणसांकडनं, समाजाकडनं अपेक्षा वाढतात. अपेक्षा वाढल्यामुळे काय होतं, त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या, समोरचा माणूस आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला नाही तर आपल्याला काय येतं, राग येतो. क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमाः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे तुम्हाला आधी इच्छा उत्पन्न होते, मग आपण काय करायचं, सगळ्यात अगोदरची इच्छा जेव्हा उत्पन्न होते, तो बुडबुडा जेव्हा तलावावर येत असतो, त्याच वेळी त्याला संगत तोडली पाहिजे आपल्याला. एकदा त्या बुडबुड्याचा मोठा फवरा झाला की मग आपण कंट्रोल करू शकत नाही. मग काय होतं, कामाची इच्छा पूर्ण झाली नाही, राग येतो. राग आल्यावर काय होतं, बुद्धीवर संभ्रम उत्पन्न होतो. बुद्धी संभ्रमित झाली की मग बुद्धीचा नाश होऊन जातो. कालांतराने पर्याय नाही, मग आपला नाश होतो. मग आपल्या नाशाला कोण कारणीभूत आहे, परमेश्वर कारणीभूत आहे का? माझा देव चांगलंच करत नाही हो, सगळ्यांचं चांगलं करतो, माझं चांगलं करत नाही. अदर साइड ऑफ ग्रास इज ऑलवेज ग्रीन म्हणतात ना. दुसऱ्याचं अंगण किती सुंदर दिसतंय, किती छान तिथे गुलाब लागले, माझ्याच अंगणात गुलाब आहे. आपण विचार का, आपल्याला देवाने काय दिले आपल्याला करण्याचं? राहायला चप्पल आहे, घर आहे, सुंदर परिवार आहे, नातवंड मुलं सगळं काही आहे, तरी आपण रडत असतो. आहे त्याचं समाधानी राहणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. आहे तसं राहणं, मनाला शांत ठेवणं, समाधानी राहणं हीच मोठी आहे. तर ज्यावेळी पृथ्वीवर आक्रमणं सुरू झाली आणि राक्षसांनी उत्पात करायला सुरुवात केली, त्यावेळी संपूर्ण जनता त्रस्त झाली होती. आणि असं एक श्लोक आहे, झाला थोर नर्त पावनी मही, गोरूप घेऊनिया, जाऊ निविदिला म्हणे तुझ कशी माझी दया, सारे विश्व तुझे किती करशी, निर्माण या भूतळी, रक्षा या सकला न शक्ती उरली, सारी पावेची. पृथ्वी गायीचं रूप घेऊन गेली, कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. आता गायीला आपण खूप मानतो, त्याचं शास्त्र गायीचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आलाय. गोचा अर्थ काय होतो? गोचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतो काय, आणि गोचा दुसरा अर्थ होतो इंद्रिय. शास्त्रामध्ये सांगितलं गोचा अर्थ इंद्रिय. गो स्वामी तुलसीदास, ऐकलंय ना नाव? तुलसीदास जे महान संतांनी जे रामायण लिहिलं त्यांना गो स्वामी तुलसीदास. आता गायीचा स्वामी म्हणजे त्यांना काय म्हणावं आपण? बैल म्हणावं का? नाही. याचा अर्थ आहे इंद्रिय. ज्यांनी इंद्रियाला जिंकलेलं, ज्यांनी आपल्या दशेंद्रियाला जिंकलं. रावणाला तोंड किती होती? 10 तोंड होती. भगवान श्रीरामांच्या वडिलांचं नाव काय होतं? दशरथ. आपल्याला इंद्रिय किती आहेत? 10. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. या सगळ्यांवर जो कंट्रोल करेल, त्यांना अधिकार मिळवेल, तोच खरा श्रीराम होईल.